आम्ही आता सिरकडा गेट मधून जंगल सफारीला निघालेलो आहे ताडोबाच्या. आणि सकाळचे पहाटे ते 6 वाजलेले आहे. आणि आमच्यासोबत बघा आता हे आमचे तुषार भाऊ सातपुते आहेत. छान गॉगल लावला, अंधार असून गॉगल लावला, हे विशेष आहे. हे आमचे विरूभाऊ ठाकरे आहेत, हे आमचे गाईड आहेत, हे आमचे सारथी आहेत. यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नियोजनातून ही सफारी घडत आहे. मागे आमचे लालाजी भैयाजी दिवेकर आहेत, जे आमचे कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ज्यांचं हे व्लॉगिंग आहे ते श्री राहुल गजबी आहेत. आणि इकडे आमचे सचिवजी आहेत, त्यांना आम्ही सचिवजी म्हणतो, लाडाने म्हणतो. ते आमचे विजूभाऊ नाईक आहे. आणि हे सगळ्यांच्या सोबत आता मी तुम्हाला दिसणार नाही, पण ठीक आहे, नाही हरकत नाही. आता आणि आमच्या सगळ्यांच्या सोबत जंगलासोबत तुषार भाऊ उमाळे आहे. हो, मी आहे. उमाळेंनी आपल्या अमूल्य वेळ आम्हाला दिला. मनपूर्वक ताडोब्याचं जंगल, ताडोबा जंगलमध्ये जंगल सफारीचा आनंद. जंगल हॅलो, आम्ही ताडोबाला आहोत. ताडोबा शिरकडा शिरकडा गेटवर आम्ही आज ताडोबाच्या जंगलात आहोत. तिथून आम्ही जंगलात ताडोब्याच्या तलावाजवळ वाघाची वाट पाहून राहिलो आम्ही. तसा एक वाघ तर सोबतच आणला गाडीमध्ये. बसून राहतात. बरोबा जंगल सफारी करता करता मी नाश्त्यासाठी स्टॉप घेतला. नाश्ता चालू आहे. कारण जबरदस्त तलाव. काही दिसलं नाही, काही दिसून नाही राहिलं. या तलावात पण नाही आला, इथचं पाणीच पिला. मोठा पक्षी आहे. थांबा म्हणतो थोडंसं. वाघ नाही पुन्हा पक्षी भेटला रे बा. टायगर मसा टायमिंग. बोलू नका, नाही आली, बोलू नका. थांबतात. लाला भाऊ आता तर चुप बसा, शांतपणे बघा ना. थांबा लालाजी, थांबता का प्लीज. वाव, क्या बात आहे. आम्ही ताडोबाच्या जंगलामध्ये सफारीला आलेलो आहे. आणि काय नशीब, एकाच ठिकाणी 3 टायगर भेटले. एक फिमेल सिरकडा गेटमध्ये. गेटमधून आम्ही सफारीला आतमध्ये शिरलो. एक टायग्रेस आहे हिना नावाची, आणि तिचे 2 बछडे पण मोठे मोठे आहेत. वाव, क्या बात आहे. आणि माझ्यासोबत माझी टीम आहे. विरूभाऊ ठाकरे आहेत. से हॅलो विरूभाऊ. तुषार भाऊ से हॅलो. लालाजी से हॅलो. विजू भाऊ से हॅलो. राहुल भाऊ हॅलो. तुम्ही नाही आहे. येस, हा. अच्छा, आणि इथे मी आहे. ओके. थांबा.
करेक्ट टाइमला एंट्री मारली आहे. करेक्ट टाइमला आलो आपण. हे बघा, हा बछडा बाहेर निघालेला. ते राईटला टायग्रेस आहे. जाऊ नको भैया म्हणा. खतरा. हा बछडा कोणत्या अँगलने वाटतो? 13 महिन्याचा. इतका मोठा. कुठे गेला? हा रे पोज देऊन बसला गडी. मी म्हटलो ना विजू, मी सफारीत आलो का वाघ दिसतो म्हणून. आठवते का? अशी एकही सफारी निघायची मी आहे, वाघ नाही दिसला. तुम्ही पेन्सला मला घेऊन नाही गेले म्हणून तुम्हाला दिसला नाही. ते कोणते ते झू मधले. हो ना. ही कुठे गेली? ओ डोंट गो मॅन. नका रे. शिट. भाऊ तिकडून नाही का राहुल भाऊ? तिकडून नाही का एंट्री? तिकडून जाता येईल का आपल्याला? दरवाजेच लावले तर आपल्या इकडे तिकडे. होय ना, बंद केलेले का नाही तर पहिले जात होतो आम्ही. हो ना. मस्त नाही गेलो म्हणूनच बरा झाला. एवढा वेळ वाघ पाहायला भेटला, नाही तर तिकडे हॅलो. हे सचिव आणि हे राहुलजी गजबी ज्यांना मी रागा ते फार सायलेंट व्यक्ती आहे, पण वाईल्ड डॉगच्या शोधामध्ये आम्हाला दिसला, पण आमची गाडी थांबेपर्यंत ना सगळं गायब झाला. त्याला बघून राहिलो आम्ही. दिसते काय? आणि 6 शिकारी जंगलामध्ये. आता इकडे रस्ता संपलेला आहे. हा रस्ता काय दिसणार आहे? गाडी नाही चढत का? आता वाघ बघून झाला. आता कोले कुत्रे कशी राहिले? आता कोलाही दिसला का? आता लोलाही दिसला का? पकडून ठेवा मले. हे पिल्लू आहे. हे पिल्लू आहे. हा जबरदस्त व्हिडिओ. भाऊ थांबा थोडं. समोर. बस थांबा. फोटो काढायसाठी आपल्याला हे दिले. जबरदस्त लुक. सांग नाही कोणाची पहिला अभूप्या कोण टाकतो दिलप्या. आता आपला जो शेतकरा गेट आहे ना, त्या गेटच्या समोर आपण उभं राहून गेटच्या समोर खूप प्राणी बघितले. लावून या गेटला आणलं त्या रोडनी, त्यामुळे आपल्याला मस्त पाहिलं.